पाहुयात पुढची बातमी. पत्रकार परिषदेच्या अगोदर एक पुरुष नेता पार्लरमध्ये जात असल्याची माहिती असल्याचं विधान रोहित पवारांनी केलं. आता ब्युटी पार्लरला फक्त महिलाच जातात असं नाहीये, असा सवालही रोहित पवारांनी विचारला. त्यामुळे रोहित पवारांचं रोख नेमकं कुणाकडे अशी चर्चा आता रंगलेली आहे. आताही तुम्ही बोलताय, तुम्ही स्पेसिफिकली दोन गोष्टींचा उल्लेख करताय. एक, ब्युटी पार्लरवरती का मेकअपवरती हा खर्च झाला आणि हेलिकॉप्टरवरती खर्च झाला. हे फार स्पेसिफिक तुम्ही बोलतात. कोणाच्या ब्युटी पार्लरवरती खर्च झाला? मी आता ब्युटी पार्लरमध्ये काय महिलाच जातात असं नाही. बरं, आता कोण जातं प्रेस कॉन्फरन्सच्या आधी एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये, त्या कुठल्या हॉटेलमध्ये, आणि त्याची बिलं का तिथं आली, एकाच हॉटेलची बिलं तिथं जाणवलीत. कुठली? तुम्ही स्पष्टपणे बोला ना. तुमच्या आज नाही तुम्ही आता मला कोण आहे ती काही व्यक्ती? कागद नाही बघा, कागद माझ्याकडे काय त्या ठिकाणी आलेले नाहीत. त्यामुळे फक्त जे काय घडलं, जे पार्टीकडनं कळालं, जे काय आमचे सोर्सेस नाहीत, आम्ही जे ऐकीव माहितीवर त्या ठिकाणी बोलतोय, या कुठल्या तरी नेत्याबद्दल असू शकतात. ब्युटी पार्लर हा खर्च दादांना चालत नव्हता असं रोहित पवार म्हणतात आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याचं ऑडिट केलं पाहिजे असंही रोहित पवार म्हणतात. एवढं पर्सनल ह्याच्यात मी नाही काय बोलणार.